अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं येत्या आठवड्यामध्ये बहरीनमध्ये लग्न पार पडणार आहे। पवार आणि पाटील कुटुंबियाकडून केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले। अलीकडेच पार पडलेल्या श्रीनिवास पवारांच्या मुलाच्या म्हणजेच योगेंद्र पवारच्या लग्नाला अजित पवार उपस्थित नव्हते। आता जय पवारांच्या लग्नाला सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार बहरीनला लग्नाला जाणार नाहीयेत। सुप्रिया सुळे ही संसदीय कामकाजामुळे जाणार नाहीत। शरद पवार आणि प्रतिभा पवारही लांबचा प्रवास करत नाहीत म्हणून तेही जाणार नाहीत। लग्न सोहळाच नाही तर अगदी दिवाळीतही पवार कुटुंब एकत्र जमलं का याबद्दल बातम्या होतात। राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतरही पवार कुटुंबात पडलेल्या फुटीबद्दल दावे प्रतिदावे करण्यात आलेले। लग्न सोहळा असो वा राजकीय घडामोडी, बारामतीपासून ते दिल्लीपर्यंत या कुटुंबाची कायमच चर्चा असते। पण या पवार कुटुंबात नक्की कोण कोण असतं आणि पवार कुटुंबातील व्यक्ती कोणत्या क्षेत्रात असतात त्याबद्दलही माहिती असू द्या तुम्हाला। शरद पवार हेच पवार कुटुंबातले पहिले राजकारणी आहेत असा अनेकांचा समज आहे। पण शरद पवार यांच्या आई या शेतकरी कामगार पक्षाच्या सक्रिय नेत्या होत्या। त्या शेकापमधून पुणे लोकल बोर्डात सदस्य सुद्धा राहिल्या होत्या। मात्र पुढे जाऊन त्यांच्या मुलानं म्हणजे शरद पवारांनी काँग्रेसचा हात पकडला। 1967 साली पहिल्यांदा विधानसभेत ते पोहोचले। त्यानंतर बारामती, पुढे राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि 1978ला मुख्यमंत्री अशी त्यांनी मजल मारली। तेव्हापर्यंत तरी पवार कुटुंबातून शरद पवारांच्या पिढीचा किंवा पुढच्या पिढीचंही कुणी राजकारणात आलं नव्हतं। गोविंद पवार आणि शारदाबाई पवार यांना एकूण 11 मुलं, 7 मुलं आणि 4 मुली। पहिले वसंतराव पवार हे ख्यातनाम वकील होते। कोर्टातील एका प्रकरणात त्यांचा खून झाला। दुसरे आप्पासाहेब हे शेती व्यवसायात अग्रेसर होते। त्यानंतरचे माधवराव हे देखील व्यावसायिकच होते। सूर्यकांत पवार हे नगर रचनाकार होते। ते विदेशात स्थायिक झाले। शरद पवारांनी राजकारणात खूप मोठी झेप घेतली। भावांमध्ये सर्वात धाकटे प्रतापराव पवार ते इंजिनिअरिंग आणि वृत्तपत्र व्यवसायात होते। सकाळ या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या वृत्तपत्र समूहाचे ते मालक आहेत। त्यांना पद्मश्रीही मिळालाय। सरलाताई जगताप, सरोजता पाटील, मीना जगदने आणि नीलाताई सासने या त्यांच्या कुटुंबामध्ये बिझी असतात। सरोजताईंचा विवाह ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ND पाटील यांच्याशी झाला। सगळ्या भावंडांमध्ये फक्त शरद पवारच राजकारणात सक्रिय उतरले। त्यानंतर अनंतराव पवारांची दुसरी पिढी म्हणजे श्रीनिवास पवार आणि अजित पवार। अजित पवार राजकारणात आहेत। सहकारी साखर कारखाना, पुणे जिल्हा सहकारी बँक असं साखरेच्या माध्यमातून अजित पवार राजकारणामध्ये आले। 1991 मध्ये अजित पवार पहिल्यांदाच थेट लोकसभेवर निवडून गेले। मग बारामती विधानसभा त्यांनी लढवली आणि जिंकली देखील। यानंतर 2006 मध्ये पवार कुटुंबामध्ये महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे सुप्रिया सुळेंनी राज्यसभेवर निवडून जात राजकारणात एंट्री घेतली। सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतलं तर अजित पवार यांनी राज्यातलं राजकारण सांभाळलं। तर धाकटे बंधू श्रीनिवास पवार हे कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आहेत। मग तिसऱ्या पिढीनं राजकारणामध्ये प्रवेश केला। अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी 2 मुलं। त्यातील अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून 2019च्या लोकसभेची उमेदवारी देण्यात आली, पण त्यांचा पराभव झाला। पार्थ पवार निवडणुकीत पराभूत होणारे कुटुंबातले पहिले सदस्य ठरले। तर दुसरे जय पवार हे व्यवसायामध्ये असतात। जय पवार आणि ऋतुजा पाटील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत। असो तर श्रीनिवास पवारांचे चिरंजीव म्हणजे योगेंद्र पवार तेही सक्रिय राजकारणात असतात। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते उभे होते, पण त्यांचे काका अजित पवार यांनी त्यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून पराभूत केलं होतं। अलीकडेच योगेंद्र पवारांचं तनिष्का कुलकर्णीशी लग्नही झालं। पवारांचे बंधू हे शेती व्यवसायात असलेले आप्पासाहेबांना 2 मुले आहेत, राजेंद्र आणि रणजित पवार। राजेंद्र हे कृषी व्यवसाय करतात तर रणजित हे वाईन इंडस्ट्रीत काम करतात। रणजित पवार यांच्या कन्या इरा पवार त्या बारामतीत मॅकडोनल्ड आउटलेट चालवतात। तर राजेंद्र पवारांचे चिरंजीव म्हणजे रोहित पवार त्यांनी विधानसभा लढवत राजकारणात एंट्री केली। सध्या ते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत। तर शरद पवारांचे सर्वात धाकटे भाऊ प्रताप जे की वाईन इंडस्ट्री चालवतात त्यांना अभिजित नावाचे चिरंजीव आहेत जे मीडियामध्ये कार्यरत असतात अशी माहिती मिळते। तर याच पवार घराण्यातील सुप्रिया सुळे यांची 2 अपत्य रेवती व विजय हे देखील पवार घराण्याच्या संबंधित बातम्यांचा विषय बनत असतात। असो ही झाली शरद पवार आणि त्यांची फॅमिली ट्री। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।